निवृत्तीनंतरचं आयुष्य. रामकृष्ण देशमुख यांनी आयुष्यभर सरकारी नोकरी केली होती. वेळेवर ऑफिस, जबाबदाऱ्या, कुटुंबासाठी कष्ट आणि मुलांच्या भविष्यासाठी सतत धडपड हेच त्यांचं आयुष्य होतं. त्यांच्या आयुष्यातील एक मोठा दिवस अखेर आला, निवृत्तीचा दिवस. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. फुलांचे गुच्छ, भेटवस्तू, भाषण आणि डोळ्यात पाणी आणणारे निरोपाचे शब्द. सगळ्यांनी आता शुभेच्छा दिल्या. सर, आता आराम करा. सर, आता तुमचा वेळ फक्त तुमच्यासाठी. रामकृष्ण हसत होते, पण त्यांच्या मनात एक वेगळंच वादळ सुरू होतं. 40 वर्ष रोज सकाळी उठून ऑफिसला जाणाऱ्या माणसाला उद्यापासून काय करायचं हा प्रश्न सतावत होता. घरी परतल्यावर पत्नी सुमन यांनी आनंदाने स्वागत केलं. आता घरात वेळ द्याल? त्या हसत म्हणाल्या. पहिले काही दिवस खूप छान गेले. उशिरा उठणं, वर्तमानपत्र वाचणं, TV पाहणं, मित्रांना भेटणं. पण हळूहळू दिवस जड वाटू लागले. सकाळी उठल्यावर काहीच काम नसायचं. मुलगा नोकरीला जायचा, सून घरकामात व्यस्त असायची, नात शाळेत जायची आणि सुमन स्वयंपाकात रमून जायच्या. आणि रामकृष्ण ते घराच्या गच्चीवर बसून आकाशाकडे पाहत राहायचे. त्यांना वाटायचं, माझी गरज आता कोणाला आहे? एक दिवस त्यांनी मुलाला विचारलं, बेटा, मी काही मदत करू का? मुलगा म्हणाला, नको बाबा, तुम्ही आराम करा. हे वाक्य साधं होतं, पण रामकृष्ण यांना मनाला टोचलं. कारण आयुष्यभर त्यांनी काम केलं होतं. आता आराम करा हेच त्यांचं ओळखपत्र बनलं होतं. दिवसेंदिवस ते शांत होत गेले. मित्रांचे फोन कमी झाले, ऑफिसची गडबड संपली, लोक नवीन अधिकाऱ्याभोवती जमा झाले. रामकृष्ण यांना जाणवलं, जग कोणासाठीही थांबत नाही. एके दिवशी ते जवळच्या उद्यानात फिरायला गेले. तिथे त्यांच्या वयाचे अनेक ज्येष्ठ नागरिक भेटले. कोणी योगा करत होतं, कोणी पुस्तक वाचत होतं, कोणी हसण्याच्या क्लबमध्ये सहभागी होत होतं. त्यांना आश्चर्य वाटलं. एका गृहस्थांनी विचारलं, नवीन दिसताय? रामकृष्ण हसले, हो, नुकताच निवृत्त झालो. त्या गृहस्थांनी हात पुढे केला. मी शरद, 3 वर्षापूर्वी निवृत्त झालो. दोघांची मैत्री झाली. दुसऱ्या दिवशी पुन्हा भेट झाली. तिसऱ्या दिवशीही. हळूहळू रामकृष्ण यांचा वेळ तिथे जाऊ लागला. एक दिवस शरद म्हणाले, निवृत्ती म्हणजे शेवट नाही, ती नवीन सुरुवात आहे. खरंच, रामकृष्ण विचारात पडले. आयुष्यभर त्यांनी फक्त जबाबदाऱ्या निवडल्या होत्या. स्वतःसाठी जगण्याची वेळ कधी आलीच नव्हती. त्यांना लहानपणापासून वाचनाची आवड होती, पण नोकरीच्या धावपळीत ती हरवली होती. दुसऱ्याच दिवशी त्यांनी वाचनालयात सदस्यत्व घेतलं. पुस्तके वाचायला सुरुवात केली. नवीन विषय शिकू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा उत्साह दिसू लागला. एक दिवस नात म्हणाली, आजोबा, तुम्ही खूप आनंदी दिसता. रामकृष्ण हसले, कारण मला माझा नवीन मित्र सापडला. कोण? नातीने विचारलं. मी स्वतः. हे सगळे ऐकून खूप हसले. काही महिन्यांनी त्यांनी एक वेगळा निर्णय घेतला. जवळच्या शाळेत गरीब विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन देण्याचा. त्यांना शिकवायला खूप आवडत होतं. विद्यार्थ्यांनाही त्यांचा अनुभव उपयोगी पडत होता. एक दिवस एका विद्यार्थ्याने म्हटलं, सर, तुमच्यामुळे मला गणित समजायला लागलं. ते ऐकून रामकृष्ण यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. नोकरीत त्यांना पगार मिळायचा, पण इथे मिळत होतं समाधान, जे पैशांनी विकत घेता येत नाही. हळूहळू त्यांचा दिनक्रम ठरला. सकाळी चालणं, वाचणं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, कुटुंबासोबत वेळ आणि संध्याकाळी मित्रांसोबत गप्पा. आता त्यांना दिवस कमी पडू लागले. एक दिवस त्यांनी पत्नीला विचारलं, सुमन, आपण इतकी वर्ष फक्त मुलांसाठी जगलो, आता थोडं स्वतःसाठी जगूया का? सुमन हसल्या, मी याच दिवसाची वाट पाहत होते. दोघांनी जवळपासच्या ठिकाणी फिरायला जाणं सुरू केलं. मंदिर, निसर्गरम्य ठिकाण, जुन्या आठवणींची गावं. प्रत्येक प्रवास त्यांना नवीन आनंद मिळत होता. एका संध्याकाळी गच्चीवर बसून सूर्यास्त पाहताना रामकृष्ण म्हणाले, पूर्वी मला वाटायचं निवृत्ती म्हणजे आयुष्य संपलं. सुमन म्हणाल्या, आणि आता? रामकृष्ण हसले, आता वाटतं खरं आयुष्य तर इथून सुरू झालं. त्या क्षणी त्यांना एक मोठं सत्य समजलं. निवृत्ती म्हणजे कामाचा शेवट असू शकतो, पण आयुष्याचा शेवट नाही. ती एक संधी असते, स्वतःला पुन्हा शोधण्याची, अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची, कुटुंबासोबत वेळ घालवण्याची, समाजाला काहीतरी परत देण्याची. काही वर्षांनी रामकृष्ण 70 वर्षाचे झाले. एका कार्यक्रमात त्यांना आदर्श ज्येष्ठ नागरिक म्हणून सन्मानित करण्यात आलं. मंचावर उभं राहून त्यांनी एकच गोष्ट सांगितली, निवृत्तीनंतर रिकामं बसू नका. वय वाढलं म्हणून स्वप्न संपत नाही. शरीर थकलं तरी मन जिवंत ठेवा, कारण आनंद हा वयावर नाही तर विचारांवर अवलंबून असतो. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमलं. घरी परतताना नातीनं विचारलं, आजोबा, तुम्ही इतके आनंदी कसे राहता? रामकृष्ण हसले, कारण मी प्रत्येक दिवसाला नवीन सुरुवात मानतो. नात म्हणाली, मग मीही तसंच करेन. रामकृष्ण तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, तेच तर आयुष्याचं खरं रहस्य आहे. सूर्य मावळत होता, पण त्याच्या किरणातही एक नवीन पहाट दडलेली होती. आणि रामकृष्ण यांना समजलं होतं, निवृत्ती म्हणजे शेवट नसतो, तर आयुष्याच्या सुंदर दुसऱ्या पर्वाची सुरुवात असते. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा
आणि निवृत्तीनंतरचं आयुष्य या विषयावर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.